तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आजचा हा संडे स्पेशल ब्लॉग होणार आहे, म्हणजेच याचा फर्स्ट पार्ट मी पहिल्यांदा अपलोड केलेला आहे, त्याचाच हा सेकंड पार्ट आहे। तर याच्या अगोदर मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही नक्की पहा, म्हणजे फुल ब्लॉग तुम्हाला समजेल। तर आधीची आज स्कॉलरशिपची परीक्षा आहे, त्याला आम्ही त्याचा जो सेंटर होता त्या सेंटरच्या स्कूलमध्ये सोडलेला आहे। आधी एक्झाम लिहितोय आणि 2-2.5 तास आमच्याकडे होते, त्यामुळे आम्ही इथं आता बोटिंग व्ह्यू पॉईंट आहे हा, तर या ठिकाणी आलो आहे। आणि इथं बघा मस्त वातावरण आहे, म्हणजे दुपारची वेळ आहे, 1-2:30 वाजले असतील आता आणि ऊन कडक ऊन पडलेलं आहे। बट इथं आल्यानंतर मस्त वाटते, माइंड फ्रेश होतं, कारण इकडं बघा अवतीभोवती सगळीकडं पाणी दिसते तुम्हाला। आणि हे बघा ह्या शिंपल्या आहेत। आम्ही तर इथं तुम्हाला लहानपणीची आठवण सांगते। लहान असताना आम्ही ना ह्या शिंपल्या शोधण्यासाठी खास वड्यामध्ये जायचो आणि असं सगळीकडे वाळू उकरून बघायचो की कुठं सापडतेत का काय, आणि शोधून शोधून आणायचो। आणि इथं पाहिलं का एवढा मोठा ढिगारा पडलाय, किती घ्यावं आणि किती नको असं झालं होतं। बट त्यावेळेसचा जो आनंद होता तो आत्ता एवढा वाटत नाही, म्हणजे बघून बघून सवय झाली आम्हाला। पण पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस केरळमध्ये आलतो आणि ज्यावेळेस ह्या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस ह्या सगळ्या इतक्या शिंपल्या बघून ना शॉक झालेली। मी म्हटलं एवढ्या शिंपल्या, याच्यापासून आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन पण बनवू शकतोय। तर ह्या शिंपल्या का इथं आहेत त्याचं कारण तुम्हाला सांगते। तर याच्या आतमध्ये ककारची असते, म्हणजे मल्याळम नाव ककारची असं आहे, आणि ते शिंपल्या फोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये ककारची असते, ती स्वच्छ धुतात आणि त्याच्यापासून करी बनवली जाते किंवा ककारचं फ्राय बनवलं जातं। वेगवेगळ्या रेसिपी त्याच्यापासून बनतात, त्यामुळे एवढ्या सगळ्या शिंपल्या तुम्हाला दिसत असतील। आणि इथं बघा हाऊस बोट आहे, साधी बोट आहे, स्पीड बोट आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या बोट आहेत। आणि इथं प्रत्येक बोटचं स्पेशल रेट आहेत, म्हणजे कितीही मेंबर असू द्यात त्यांचं फिक्स रेट आहे, तर तो आपल्याला द्यावाच लागतो। तर आम्ही स्पीड बोटविषयी जस्ट विचारलेलं, तर स्पीड बोटमध्ये 1000 रुपये घेतात ते। आणि हाऊस बोटमध्ये आम्ही बऱ्याच वेळा बसलो आहे। इथं बोटिंगला आम्ही नेहमीच येतो। आज जस्ट आधीची एक्झाम आहे आणि एवढ्या वेळ स्कूलच्या समोर उगाचच बसावं लागेल, म्हणून आम्ही टाईम स्पेंड करण्यासाठी खास इथं आलो आहे। आणि म्हटलं की 1.5 तास इथं थांबावं, आणि नंतर मग 4:15ला आधीचा पेपर सुटणार आहे, त्याच्या अगोदर 4 वाजता पोहोचू तिथं, असं प्लॅन करून आम्ही इथं आलो होतो। तर हे बघा इथं आल्यानंतर सर्व आठवणी ताज्या झाल्या, म्हणजे आपल्या गावाकडून महाराष्ट्रामधून आमचे जे रिलेटिव्ज येतात त्यावेळेस आम्ही नेहमी या ठिकाणी येतो, आणि इथलं फेमस ठिकाण आहे हे। आणि केरळमध्ये आल्यानंतर बॅकवॉटर हाऊस बोटिंग करायला तुम्ही अजिबात विसरू नका। केरळमधला मेन व्ह्यू पॉईंट आहे बोटिंगचा। आणि हाऊसबोटमध्ये स्पेशली कसं असतं की आपण आपल्या आवडीने दिवस ठरवू शकतो, म्हणजे आपल्याला 2 दिवसासाठी पाहिजे असेल तर 2 दिवसासाठी बुकिंग करू शकतो, 3 दिवसासाठी आपल्या आवडीने ते आहे। आणि मस्त मज्जा येते हाऊस बोटिंगमध्ये। जेवण वगैरे त्यांचंच असतं, जेवण फ्रेश बनवून देतात ते, म्हणजे केरळाचं स्पेशल फूड इथं बनतं। इथं आल्यानंतर लाईफ म्हणजे काय हे समजून जाईल, एवढं शांत वातावरण आहे, माइंड फ्रेश होऊन जातं। जस्ट तुम्ही बघत जरी बसला तरी माइंड फ्रेश होतं। आणि बोटिंगमध्ये जाण्याचा आनंद वेगळाच आहे, तो शब्दात व्यक्त करताच येत नाही। आपण बोटिंगमध्ये बसल्यानंतरच आपल्याला समजून जाईल की किती मस्त वाटतंय। तुम्ही इथं पाहू शकता शांत पाणी आहे, थंडगार हवा येते, आणि हाऊस बोटिंगमध्ये सगळ्या सोयी असतात। आणि इथं कसं आहे की आपल्या बजेटनुसार आपण बोट बुकिंग करू शकतो, म्हणजे इथं 5 स्टार म्हटलं तरी मिळून जाईल, आणि साधीमध्ये मीडियममध्ये पाहिजे असेल तरी मिळून जाईल। तर आपण किती पैसे पे करणार आहे त्याच्यानुसारच वेगवेगळ्या प्रकारची बोट आपल्याला भेटते। बेडरूम वगैरे मस्त असतं, नॉन AC AC कसं पाहिजे तसं भेटतं। आणि जेवण म्हणाल तर कोणत्याही बोटमध्ये तुम्ही बसला तर जेवण सुपरब असतं। इथली एक क्वालिटी आहे की जेवण सुपरबच असतं। सकाळी केरळचे नाश्त्याचे जे प्रकार असतात त्याच्यामधला कोणता तरी एक प्रकार करतात। दुपारी केरळाचं जे ऊण असतं, ऊण म्हणजे केरळाची थाली आपण म्हणू शकतो, तर ती असते, भात आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या करी आणि मासे, किंवा तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही सांगू शकता, ते बनवून देतात। अशा पद्धतीचं जेवण असतं, आणि रात्रीसुद्धा ते आपल्या आवडीने जेवण बनवून देतात। मी शांतपणे बसलोय, मस्त क्लायमेट आहे, आणि दुपारची वेळ आहे, खरं 3 वाजलेत आता।
म्हटलं की इथं बोटिंग करायची होती, पण आधी गुड्डू कोणच नाही, त्यामुळे आम्ही काही जस्ट इथे येऊन बसलोय आणि बघतोय. छान वातावरण आहे. केरळमध्ये इथं आलं ना बोटिंगच इथे स्पीड बोट पण आहे, हाऊस बोट पण आहे. आपण कुठल्याही बोटिंग करायची म्हटलं तर 1000 रुपये घेतात आणि हाऊस बोटिंग वेगळे चार्जेस आहेत. मी विचारलं नाही. आणि आमच्या घरापासून जवळच आहे ठिकाण. आम्ही नेहमी येतो इथं, जास्त दूर नाही, एक 5-7 किलोमीटर आहे घरापासून. तर पहिला आम्ही इथं बऱ्याच वेळा आलो, त्याचा व्हिडिओ पण काढलेला आहेत, पण ते हिंदी चॅनलवरती आहे. हाऊस बोट आली, एक झाल्यानंतर एक असं हाऊस बोट येते इथं बसल्यानंतर. आता थोड्या वेळापूर्वी एक गेलेली, आता दुसरी आली. आणि इकडे बघा भरपूर हाऊस बोट आहेत आणि अशा पद्धतीची हाऊस बोट असते इथं. हॅलो, हे बघा दुसरी एक यायला लागले, तिसरी हाऊस बोट पण येते पलीकडल्या साईडला. जवळून तुम्हाला दाखवते. आणि अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की माझा जो फोन आहे सॅमसंग S25 मला खूप आवडला. म्हणजे छान फीचर्स आहेत आणि विशेष म्हणजे व्हिडिओ काढणं सोपं झालं. आता कितीही दूर ठिकाण असेल तर ते आपण झूम केल्यानंतर जवळ आणू शकतो. म्हणजे प्रत्येक फोनमध्ये ते फीचर्स असतात, बट क्लॅरिटी एवढी येत नाही. बट ह्याच्यामध्ये ना क्लॅरिटी खूप येते, जसं की आपण जवळून काढतोय असं वाटतं. त्यामुळे व्हिडिओ काढण्याची जी प्रोसेस आहे ती माझ्यासाठी सोपी झाली असं मला वाटतंय. आता तुम्ही इथं पाहिलं असेल की थोड्या वेळापूर्वी मी एका बोटचा व्हिडिओ जवळून काढला होता, बट ती बोट जास्त लांब होती आणि मी एकदम जवळून तो व्हिडिओ काढलेला होता. फक्त या फोनमुळे शक्य झालं आहे. तर मला 2-3 ताईंनी विचारलं होतं की फोन यूज केल्यानंतर नक्की तुम्ही सांगा की कसा आहे फोन, म्हणजे त्यांना पण घ्यायचा आहे म्हणून. तर फोन एकदम बेस्ट आहे, तुम्ही घेऊ शकताय जे कोणी घेणार असाल ते. आणि आता बघा आम्ही रिटर्न चाललो आहे, कारण तर इथं आम्ही आईस्क्रीम घेण्यासाठी थांबलो आहे. इथं पहा की केळीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला दिसतील. केरळामध्ये आल्यानंतर केळीचे भरपूर प्रकार तुम्हाला खायला भेटतील. तुम्ही त्यानंतर नक्की वेगवेगळ्या पद्धतीच्या केळी खाऊन बघा. प्रत्येक केळीची टेस्ट वेगवेगळी असते, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला केरळाचं जेवण आवडेल. म्हणजे की कसं आहे की इथं व्हेजमध्ये सुद्धा छान जेवण बनतं आणि जे कोणी नॉनव्हेज खात असतील त्यांच्यासाठी खूप छान आहेत. तर हे बघा आधीच्या स्कूलमध्ये आम्ही आलो, आधीला घेतलं, रिटर्न घरी गेलो. आवरून आम्ही आता एका ठिकाणी चाललो आहे, म्हणजे की वास्तुशांतीसाठी आम्ही कोट्यामध्ये चाललो आहे. फ्रेंड्सच्या घराची वास्तुशांती आहे. खरं सांगायचं तर आम्हाला उशीर झाला आहे जायला, कारण आधीची एक्झाम होती त्यामुळे आम्ही दुपारी जाऊ शकलो नाही. म्हटलं की आधीचा पेपर वगैरे झाल्यानंतर निवांत जाऊ. तर 4:30ला आम्ही स्कूलमधून निघालो, घरी येते 5 वाजले. नंतर आवरून 6 वाजता आम्ही अजून रिटर्न कोट्यामला जाण्यासाठी निघालो आहे. तर एक 1.5 तास लागेल आम्हाला जायला. तर 1.5 तासात आम्ही पोहोचू. ट्रॅफिक असल्यामुळे 1.5 तास लागेल, नाही तर त्याच्यापेक्षा कमी वेळात पोहोचू शकतो आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील. जे टूरचे व्हिडिओज असतात ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणची पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न मी प्रत्येक व्हिडिओमध्ये करत असते. तर इथं पहा ट्रॅफिक भरपूर आहे, आम्हाला जास्त वेळ लागेल असं वाटतंय आणि अंधार पण पडायला लागलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुढे येणारे व्हिडिओजसुद्धा बघत चला, म्हणजे की केरळ कसं आहे, केरळामध्ये कोणकोणते व्ह्यू पॉईंट आहेत, केरळाचं जेवण कसं आहे, केरळाचं कल्चर कसं आहे, सर्व तुम्हाला या आमच्या व्हिडिओद्वारे समजेल. म्हणजे आम्ही नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज टाकत असतो, त्यामुळे तुम्हाला भरपूर माहिती मिळू शकते. आमचं कसं आहे की आम्ही ज्यावेळेस केरळमध्ये असतो त्यावेळेस आम्हाला नेहमी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जायला पाहिजे.
महाराष्ट्राची आठवण येते आणि ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस आम्हाला केरळची आठवण येते. म्हणजे की आम्ही इथं केरळमध्ये असताना महाराष्ट्राचं जेवण खूप मिस करतो, तिथलं सगळं मिस करतो आणि तिथं गेल्यानंतर इथलं म्हणजे आमची दुविधा सुरू असते. आम्हाला इथलं पण सगळं आवडतं, केरळाचं पण कल्चर केरला पण खूप आवडतो, महाराष्ट्र पण आवडतं. म्हणजे आम्ही नेहमी इकडं तिकडं राहतच असतो. तर हे बघा सनसेट झालेला आहे आणि मस्त व्ह्यू आहे इथला. केरळामध्ये जस्ट तुम्ही ट्रॅव्हलिंगसुद्धा केली तरीसुद्धा तुम्हाला मस्त वाटेल, एवढं छान क्लायमेट असतं इथं. आणि इथं तुम्ही बघू शकता, इथं एक व्ह्यू पॉईंट आहे, इथं गर्दी नेहमी असते. फायनली कोट्यामध्ये आम्ही मायादीदीच्या घरी पोचलो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.